जयसिंगपूर सार्वत्रिक निवडणूक 2025 मधील शिरोळ विकास आघाडीच्या उमेदवारांना बोलवून सत्कार. विरोधात कोण नाही म्हणणारे सत्ताधारीची आमच्या उमेदवारीने पळतापळ थोडी झाली आहे. यावेळी विजय भोजे यांनी विरोधकांचा पोलखोल केला. माजी खासदार राजू शेट्टी व उद्यान पंडित गणपतदादा पाटील, गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्याकडून सत्कार. तसेच जे उमेदवार पराभूत झाले पण सत्ताधाऱ्यांना घाम फोडले त्या उमेदवारांना सुद्धा बोलावून अभिनंदन केले. सत्ताधारी नेते मंडळी व निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सच्चा एकनिष्ठ कार्यकर्त्यांना घरी बसवून नवीन उमेदवारांना आपल्या मांडीवर घेतल्याने तालुक्यातील नागरिक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरात उतरले होते. म्हणून आपले बरेच उमेदवार विजयी फज्जा गाठला होता. पण त्यांचे नशीब साथ दिले नाही. आत्तापासूनच या सर्व उमेदवारांनी आपल्या भागातील समस्या सोडवण्यासाठी उभे राहावे, कारण मतदारांनी आपल्या आघाडीला चांगली साथ दिली आहे म्हणून. परंतु आपण मतदारांचे देखील अभिनंदन केले पाहिजे आणि जे निवडून आले त्यांनी सुद्धा आपल्या प्रभागातील ज्या समस्या असतील त्या सर्व प्रामाणिकपणे सोडवाव्यात, असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी. त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी देखील जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका उमेदवारांना बोलावून सर्वांचे कौतुक केले. पुढील वाटचालीसाठी आम्ही काँग्रेस पक्ष, वैयक्तिक बंटी पाटील गट तुमच्या पाठीशी खंबीर असणार आहे असे सुद्धा सांगितले. या सर्वांचा सत्कार करताना म्हणाले तर माधवराव घाटगे हे म्हणाले की आपण सर्व पक्ष आता शेवटी एकत्र होतो. त्याच पद्धतीने तालुक्यातील सामाजिक, राजकीय व इतर जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी एकजुटीने पुढे येऊ व जनतेची सेवा करू. या ठिकाणी गणपतदादांनी होकार दिला. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने, राजवर्धन नाईक निंबाळकर, विजय भोजे, ज्योतिराम जाधव, योगेश सरस्वत, हाजी युनुस डांगे, संजय पाटील कोथळीकर, रंगराव पवार, पंकज गुरव, संतोष जाधव, अनिता कोळीकर, सुदर्शन कदम, सागर माने, सय्यद टेलर, नंदकुमार कदम, प्रमोद गायकवाड, संजय शिर्के, बाळासाहेब बगरे, माजी नगरसेवक चौगुले व इतर मान्यवर उपस्थित होते. रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाल इनामदार, जयसिंगपूर.